हा होता आमचा गावाकडचा दिवस दुसरा. त्या दिवशी होती दिवाळी. सकाळी आम्ही मस्त लवकर उठलो, अंघोळ वगैरे केली आणि मी दारामध्ये मस्त अशी रांगोळी काढून घेतली. आणि त्या दिवशी जास्त मी काही रेडी नाही झाले, कारण आम्हाला उरलेला फराळ बनवून घ्यायचा होता. नंतर घरातले बेसिक कामं आवरली, जेवण वगैरे आवरलं आणि आम्ही आमच्या राहिलेल्या फराळाला सुरुवात केली. सगळ्यात पहिलं तर आम्ही करंज्या बनवायला घेतल्या. आणि हा माझा असा पहिलाच अनुभव आहे की मी एवढ्या जवळून फराळ स्वतः बनवते, कारण लग्नानंतरची माझी पहिलीच दिवाळी आहे. याच्या आधी मम्मीकडे असल्यामुळे कसं जास्त काही माझा कॉन्टॅक्ट नाही आला फराळाशी. पण यावेळी मी एकदम मनापासून सगळ्या गोष्टी केल्या. आणि मला एक नवीन एक गोष्ट बघायला मिळाली, म्हणजे गोळा बनवण्यासाठी नाही तर साठा वापरतात. बेसन पीठ आणि तूप एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ते मिश्रण घेऊन एक मोठा गोळा तोडून घ्यायचा, तोला पोळपाट भरून लाटायचा, त्याच्यावरती ते मिश्रण पसरून घ्यायचं. नंतर त्याचा रोल बनवायचा आणि त्याच्या छोट्या छोट्या आकाराच्या गोळ्या कट करून घ्यायच्या. मस्त होत होते करंज्या. म्हणजे मी हे फर्स्ट टाईमच बघितलं, कारण माझ्या मम्मीच्या घरी आम्ही डिरेक्टली ना छोट्या छोट्या गोळ्या तोडायचो आणि डिरेक्टली लाटायलाच घ्यायचो. तर हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी नवीन होता. आणि तुम्ही पण करंजीमध्ये साठा वापरता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आमचे सगळे कानोले वगैरे बनवून झाले. आम्ही कानोलंच म्हणतो बरं का, काही ठिकाणी करंज्या म्हणत असतील तर समजून घ्या तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी दिवाळी द्यायची होती, कारण त्यांना सुतक होतं, तर त्यांना काही दिवाळी करायची नव्हती. त्यामुळे आमची एवढी गडबड चालू होती. त्यानंतर आम्ही पटकन चकल्या बनवायला घेतल्या आणि त्याचबरोबर आम्ही सजरा देखील बनवून घेतल्या. पण मला जास्त शूट नाही करता आलं त्यावेळेस, कारण आमची खूप गडबड चालली होती. तर असा होता आमचा धावपळीचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.